एका गावात अजय नावाचा एक उत्साही, साहसप्रिय आणि नेहमी नवीन काहीतरी शोधण्याच्या तयारीत असणारा तरुण राहत होता. त्याची मुक्ता नावाची शांत, अभ्यासू आणि विचारपूर्वक निर्णय घेणारी मैत्रीण होती. त्याच गावात अनुभवी वृद्ध, जगाचा खूप अनुभव असलेले एक गृहस्थ होते. सगळेजण त्यांना नाना म्हणत. गावातील जुना पडका वाडा नेहमीच अजयला आकर्षित करायचा. त्या वाड्याबद्दल अनेक गोष्टी ऐकून त्याला कुतूहल वाटायचं. एक दिवस त्याने आपल्या मैत्रीण मुक्ताला सोबत घेऊन त्या वाड्यात जाण्याचा निर्णय घेतला. मुक्ता बोलली, ही काही चांगली कल्पना नाही. गावातल्या लोकांनी सांगितलंय की त्या वाड्यात गेल्यावर कुणी परत आलं नाही. हे सगळं अफवा आहे. अजय हसत म्हणाला. तू येत नाहीस तर मी एकटाच जाईन. अजय मुक्ताला बोलली. मुक्ताला अजयला एकटं जाऊ द्यायचं नव्हतं. ती त्याच्या मागोमाग निघाली. वाड्यात प्रवेश करताच थंड हवा अंगावून गेली. जुने दरवाजे किर्र आवाज करत उघडले. वाड्याच्या आत मळकट भिंतीवर कोरलेले चिन्ह आणि काही कोड्यांसारखी वाक्य दिसत होती. हे बघ, मुक्ताने भिंतीवर कोरलेल्या कोड्यांकडे बोट दाखवलं. तेवढ्यात मागून नाना तिथे आले. तुम्ही दोघं इकडे का आलात? त्यांनी काळजीने विचारलं. आम्हाला हे चिन्ह काय आहे हे समजून घ्यायचे आहे, अजय म्हणाला. नानांनी त्या चिन्हाकडे पाहून सांगितलं, ही ओळख एका हरवलेल्या खजिन्याची आहे. पूर्वी गावातल्या पटवर्धन सरांचा हा वाडा होता. त्यांनी आपल्या संपत्तीचं रहस्य इथे लपवलंय असं म्हटलं जातं. अजयच्या डोळ्यात चमक आली. मग आपण ते शोधूयात का? नानांनी सुरुवातीला विरोध केला, पण शेवटी तयार झाले. त्यांनी कोड्याचा अर्थ उलगडायला सुरुवात केली. प्रत्येक चिन्ह एका खोलीकडे निर्देश करत होतं. अखेरीस एका गुप्त कपड्याच्या मागे एक छोटी लाकडी पेटी मिळाली. त्या पेटीत सोन्याच्या नाण्यांबरोबर एक पत्र होतं. ही संपत्ती गावाच्या उन्नतीसाठी वापरा. नानांनी गावातल्या एकत्र केलं आणि मिळालेली संपत्ती गावाच्या विकासासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. अजय आणि मुक्ताला आनंद वाटला की त्यांच्या साहसामुळे गावाला काहीतरी चांगलं मिळालं. त्या दिवसानंतर अजयच्या साहसाची ओढ काहीशी कमी झाली, पण त्या शोधाचा अनुभव त्याची आणि मुक्ताची मैत्री दूर करून गेला.